16,000 वृक्ष आहे ते कापण्याच्या जे दुष्कर्म आहे, जे पाप आहे, ते हे शासन प्रशासन करत आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय. त्याच्यासाठी निषेधार्थ मी आलेली आहे. आणि संत तुकाराम म्हणायचे की वृक्षवल्ली आमचे सगळे सोयरे आणि बीजेपीचे सगळे सोयरे, देवाभाऊचे सगळे सोयरे कोणी आहे? अडाणी आणि अंबानी. आणि त्यांना हे 35 एकर जे जमीन आहे ते वृक्ष कापून त्यांना अडाणी किंवा अंबानी किंवा गुजरातच्या कोणी गुजरातीला द्यायचं आहे. त्याच्यासाठी आज हे दुष्कर्म हे पाप करत आहे, ज्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय. आणि जसे मी एकच वॉर्निंग देते की धर्माखाली साधू संतांच्या नावाखाली तुम्ही हे व्यापार व्यवसाय जमिनीचा व्यापार व्यवसाय करू नका. 12 वर्षामध्ये एकदा कुंभमेळा येतोय आणि साधू संतांच्या साठी तुम्ही जे सिमेंट कॉन्क्रीटचा जे हॉल बांधण्याचा प्रयत्न करतोय त्याची गरज काहीच नाहीये. क्योंकि साधू संत जे असते त्यांचा नेचर आहे वनमध्ये राहण्याचा, तो तुम्ही टेंटची व्यवस्था करा. हे वनमध्ये ज्या वनमध्ये श्रीरामजीने तपस्या केली, खूप मोठे मोठे संतांनी तपस्या केली, ज्याच्यामुळे हे वनचा नाम तपोवन आहे. तो ते तपस्या जरी तुम्ही भंग केली तो महाराष्ट्राची जनता तुमची सत्ता गिरायशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला खूप मोठा भोग भोगावं लागले याच्यासाठी.